आज आपण दौंड तहसील कार्यालय येथील संजय गांधी निराधार योजना या कार्यालयामध्ये आलेलो असून येथे अनेक वृद्ध लोक हे येत असतात आणि त्यांना त्यांची शासनाने मंजूर केलेली पेन्शन अथवा जे काही जो निधी असतो संजय गांधी व विविध योजनांच्या माध्यमातून हा मिळण्यासाठी हे वृद्ध लोक हे शासन दरबारी चक्रा मारत असतात। परंतु यांना आज दौंड तालुक्यामध्ये कॅम्प हा संबंधित शासकीय कॅम्प हा लावलेला असल्यामुळे याबाबतची कोणतीही माहिती या लोकांना न मिळाल्यामुळे आज या लोकांना हेलपाटे पडत आहेत व हे हेलपाटे आज अशी अवस्था आहे लोकांची की 1,500 रुपये मिळवण्यासाठी 5 चक्रा झाल्या तर यांचे 200 रुपये जाऊ शकतात। तसेच यांना भूक लागल्यानंतर मात्र हॉटेलमध्ये गेल्यानंतर किती पैसे द्यावे लागतात हे आज आपल्याला सर्वांना माहीत आहे। तरी अशा वृद्ध लोकांना कमीत कमी हेलपाटे देण्यासाठी संबंधित अधिकारी यांची ही जबाबदारी असते, परंतु याबाबत उदासीनता तर नाही ना असे निदर्शनास येत आहे। आज कॅम्प असल्यामुळे सर्व अधिकारी तहसीलदार रावसाहेबांसहित संबंधित ठिकाणी आहेत, परंतु नागरिकांना याबाबत कल्पना नसल्यामुळे आज अनेक लोक हे संबंधित विविध कार्यालयांमध्ये हेलपाटे मारत आहेत। सर्व सदन लोकांची अवस्था हे सहज आपण समजू शकतो, परंतु ज्या वृद्धांना आज मुलं पैसे देत नाहीत येण्या जाण्यासाठी, त्यांना कोणी विचारत नाही चहा प्यायचा की काय खाल्लं का, अशा वृद्धांची अवस्था काय हा एक महाराष्ट्र शासनाला व जबाबदार अधिकारी यांना एक जनतेच्या वतीने प्रश्न आणि इथून पुढील काळामध्ये अशा वृद्ध लोकांना कमीत कमी हेलपाटे व ज्या कमी वेळेमध्ये काम करण्यासाठी आपली नेमणूक केलेली आहे याचा विचार करून संजय निराधार दौंड तहसील कार्यालय येथील सर्व अधिकारी यांनी गरिबांना व वृद्ध लोकांना न्याय देण्यासाठी आपले कर्तव्य समजून इथून पुढील काळात कमीत कमी हेलपाटे देण्यात यावे अशी जनतेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे। महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज औदुंबर फटाले।